Welcome to रोहिदास वीर कोंकण मिस्ट्रीज. तात्यांचा पेंडंट हातात घेताच विशाल काही क्षण शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती, पण त्यांना अजूनही समजत नव्हतं की तात्यांचा या किल्ल्याशी नेमका संबंध काय होता. विशालचा बोलणं संपताच अंधाऱ्या कक्षातून एक आवाज आला. विशाल, तात्या, तुम्ही इथे आहात? तात्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी पुन्हा त्या दगडी दरवाजाकडे पाहिलं आणि 7व्या कुलपावर अचानक एक हाताचा ठसा उमटला. विशालने तो ठसा पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणखी वाढली. हा ठसा तात्यांचा नाही, हा तर त्यांच्यापेक्षा 100 वर्षापूर्वीचा आहे. हातातला जुना नकाशा अचानक खाली पडला आणि त्याच्या मागच्या बाजूला एक लपलेलं चित्र दिसलं. त्या चित्रात हाच किल्ला होता, पण आजच्या किल्ल्यापेक्षा तो पूर्णपणे वेगळा दिसत होता. त्या जुन्या चित्रात एक गुप्त मार्ग दाखवला होता आणि तो मार्ग थेट तात्यांच्या गावाकडे जात होता. आता तात्या या रहस्याचा फक्त साक्षीदार नव्हते, ते त्याचे रक्षणकर्ते होते. ह्या गावाचं कनेक्शन थेट तात्याशी आहे. मग आता काय करायचं? नकाशावर दाखवलेल्या गुप्त मार्गाने ते पुढे गेले. काही अंतरावर भिंतीत एक छोटासा दगडी कप्पा दिसला. विशालने तो उघडला आणि आत एक जुनी लोखंडी पेटी होती. त्यांच्या पायाखालची जमीन हादरली आणि आत त्यांना तात्यांचा जुना फोटो दिसला. पण फोटोच्या मागे लिहिलं होतं, माझ्यानंतर हे रहस्य कोणालाही सांगू नका. ते तो जुना फोटो काळजीपूर्वक पाहत होते. तात्यांसोबत त्या फोटोमध्ये आणखी एक व्यक्ती उभी होती, पण तिचा चेहरा जाणीवपूर्वक काळा करून मिटवलेला होता. विशालने फोटो उलटा केला आणि मागे फक्त एकच नाव लिहिलं होतं, रक्षक. त्याच क्षणी त्यांना समजलं, तात्या या रहस्याचे रक्षक नव्हते, ते या गुप्त परंपरेतील शेवटचे रक्षक होते. याचा अर्थ हाच आहे की हे सर्व आपल्यावर येऊन पडले आहे. पण त्या फोटोमधला दुसरा माणूस कोण होता? आणि तात्यांनी त्याचा चेहरा का लपवला होता? उत्तर मिळेल एपिसोड 8 मध्ये. तो माणूस कोण आहे? मला वाटतं तो तात्यांचा भाऊ होता. नाही, मला काहीतरी दुसरं आठवत आहे.